गुणीजन तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, हा आनंदाचा गदारोळ या उत्सवामध्ये उत्साहाने सहभागी आहात। परमेश्वरांनी निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये मनुष्य देहाने आपण जन्माला आलोय आणि त्या देहाचं खरं सार्थक करण्याचं एकमेव माध्यम कलियुगातलं कलौतत हरी कीर्तनात संतांनी सांगून दिलं। कुठेही अवघड उपासना करायची गरज नाही, कुठेही जंगलात जायची गरज नाही, तपश्चर्या भगवी कपडे रुद्राक्षांच्या माळा भस्माचे पट्टे काही करू नका म्हणाले ज्ञानोबाराय। येथ मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्ष असे आयता श्रवणाची। कुठेही मन मारायची गरज नाही। आणि हे ज्ञानोबा सांगतात की ज्यांनी अत्यंत अवघड उपासना केली आहे, निर्गुणाची उपासना केली, समाधी तत्वाचा स्पर्श प्राप्त करून घेतला आणि आम्हाला मात्र सोपं सुलभ साधन दिलं भक्तीचं। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। प्रापंचिक माणसाची दया या संतांना आली, कारण सतत नैराश्य, सतत वैफल्य, चिंता, त्रास, मराठीत सांगायचं तर फ्रस्ट्रेशन अखंड ग्रासलेला आहे, त्रस्त आहे माणूस। कुठल्याही प्रश्नांची समस्येची उत्तरं इथे मिळायला तयार नाहीत। मग आम्ही जातो कुठे? आम्ही एखाद्या काउन्सिलरकडे जातो, आम्ही एखाद्या वर्कशॉपमध्ये जातो। सेल्फ रिअलायझेशन, स्वतःला ओळखा, मी कोण, हु आय एम, या प्रश्नांची उत्तरं मिळवायला। पण खरं सांगू का, संतान इतकं समुपदेशन आमचं कुणीच नाही केलं। सगळ्यात मोठे काउन्सिलर होते संत, सगळ्यात मोठं समुपदेशन संतांनी केले। सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीत आहेत, तुकोबांच्या गाथेत आहेत, समर्थांच्या दासबोधामध्ये आहेत, ज्ञानोबांच्या हरिपाठात आहेत। एका हरिपाठासाठी 1000 वेळा माऊलींचे पाय धरले ना तरी ते कमी ठरतील। एका मनोबोधासाठी 1000 वेळा समर्थांचे पाय धरले तरी ते कमी ठरतील। कारण प्रत्येक संतांनी, बघा तुम्ही, म्हणजे गणरायाचं वर्णन तर प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला आहे। ज्या मंगलमूर्तींच्या अधिष्ठाना समोर आपण आहोत त्या मंगलमूर्तींबद्दल माऊली म्हणतात ना, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तूची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी। सगळ्यांच्या बुद्धीचा प्रकाशक असणारा मंगलमूर्ती, विद्येची देवता असणारा, आणि आज त्याच्या साक्षीने आपण भाग्यवान आहोत। त्याच्या आशीर्वादाने संतांच्या मांदियाळीमध्ये आपण इथे आहोत। आजी सोनियाचा दिनोवर्ष अमृताचा घनू, माऊलींची ही अवस्था होती। भगवंत पाहिला, सगळीकडे दिसला, अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, बाप रखुमा देवीवरू खूण बाणली तैसी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी। कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती असलेले ज्ञानराज, योगियांचा राणा, ज्ञानियांचा राजा, की समाजाने 12व्या शतकामध्ये दिलेल्या सगळ्या निंदेचं विष पचवलं, प्राशन केलं। संन्याशाची पोरं म्हणून विटंबना झाली, पण प्रवरेच्या काठावरती बसावं, आपल्या सगळ्यांना प्रसंग माहितीये, प्रेतयात्रा निघावी आणि त्या सौभाग्य त्या सती जाणाऱ्या स्त्रीला कुणीतरी सांगावं, बाई ग, आयुष्याची यात्रा संपवतीयस, ज्ञानोबांच्या पाया तर पड, नमस्कार कर। म्हणून हिरवा चुडा भरलेली, हिरवा भाळी मळवट परिधान केलेली ती स्त्री ज्ञानोबांच्या पायावरती झुकली, कंकणांचा आवाज झाला आणि अर्धोन्मिलित नेत्र असलेल्या ज्ञानोबांच्या मुखातनं शब्द बाहेर पडले, सौभाग्यवती भव। ती म्हणते, माऊली, हा आशीर्वाद या जन्मा करता की पुढच्या जन्मा करता? माझा पती तिकडं चितेवर आहे, मी सती जायला निघाली, आपण मला सौभाग्यवती भव आशीर्वाद देता। ज्ञानोबांनी उठावं, चितेवर निजवलेल्या त्या व्यक्तीच्या मस्तकावरनं हात फिरवावा। एखाद्या बापाने आपल्या लेकराच्या मस्तकावर हात फिरवावा तसा, एखाद्या आईने आपल्या बाळाच्या मस्तकावर हात फिरवावा तसा, आणि उठ म्हणाले, सच्चिदानंदा, तू सच्चिद आनंद स्वरूप आत्मा आहेस, तुला जाता येणार नाही। झोपेतनं माणूस उठावा तसे उठले आणि मग चमत्कार झाला। नेवाशाच्या मंदिरामध्ये शब्द घुमले माऊलींचे आणि लिहिलं, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला। ते नसते तर आज ज्ञानेश्वरी कदाचित तुमच्या माझ्या जवळ आली नसती। एवढे अनंत उपकार ज्ञानोबांचे की आमच्या जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला या संत वाङ्मयामध्ये मिळतायत। अनेक प्रकारचं वाङ्मय माऊलींनी निर्माण केलंय, संतांनी निर्माण केलंय, आणि ज्ञानोबांच्या वाङ्मयामधला हा एक आगळा वेगळा आणि विलक्षण प्रकार विरहिणी, की जी मराठी साहित्याला दिलेली देण आहे ज्ञानोबांची। त्यानंतर अनेकांनी विरहिण्या लिहिल्या,
खानदेशातल्या अलीकडच्या कवी बहिणाबाई त्यांच्या विरहिण्या प्रसिद्ध आहेत. अनेकांनी विरहिणी नावाचं साहित्य लिहिलं, पण ज्ञानोबांची ही देण आहे मराठी साहित्याला की गोपी भावामध्ये जाऊन परमेश्वराला आर्त गाऱ्हाणं घालावं, आर्तपणे आळवावं, त्याची याचना करावी, तळमळीने त्याला प्रार्थना करावी, त्याला बोलवावं. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी, नको नको हा वियोग, कष्ट होता ती जीवासी. काय सुंदर भाव विरहिणीतनं व्यक्त करावा. विरह शब्दामध्येच अर्थ आहे श्रोते हो. भक्तिप्रेमातली अत्युच्च अवस्था आम्हाला संतांनी दाखवून दिली की जी स्वतः त्या अवस्थेला पोहोचले होते. आणि तुम्ही आम्ही प्रापंचिक माणसं भरकटलेलो आहोत, आम्हाला ती अवस्था प्राप्त करावी. सेवितो हा रस वाटितो अनेका, या न्यायानी तो ब्रह्मरस, तो ब्रह्मसाम्राज्याचा आनंद जो आम्ही अनुभवला, आम्ही चाखला, तो तुम्हाला प्राप्त व्हावा याकरता संतांचं हृदय तळमळलं. बाकी त्यांना इथे येण्याची गरज काय होती हो. माऊली म्हणतात मागील या जन्मा मुक्त झालो, मी मागच्या जन्मात मुक्त झालोय, आम्हाला इथे येण्याची गरज काय आहे. आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही याकरताच आलो कारण बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि ज्ञानोबांच्या या ज्ञानोत्तर भक्तीमध्ये म्हणजेच पराभक्तीमध्ये काय काय अनस्युत आहे बघा तुम्ही. ही जी विरहाची अवस्था आहे ना, भक्तिप्रेमातला अत्युच्च अवस्थेचा क्षण आहे, उत्कट अवस्था, ज्यामध्ये पूर्वानुराग आहे, मिलन आहे आणि पुन्हा विरह आहे. या तीन गोष्टी यामध्ये अनस्युत आहेत. भगवंताबद्दल अनुराग निर्माण होण्यापूर्वीची अवस्था, भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर मिलनाची अवस्था आणि त्यानंतर भगवंतापासून विरहाची अवस्था. या तीनही अवस्था माऊलींनी अनुभवल्या. खर तर पूर्वानुराग निर्माण होण्याची किंवा तो प्राप्त होण्याची 4 कारणं आहेत श्रोते हो. भगवंताच्या प्रति पूर्वानुराग कसा प्राप्त होईल, त्यातलं पहिलं कारण आहे भगवंताविषयी अनुराग निर्माण व्हायला आम्हाला पुण्याही लागते बरं का. पूर्व पुण्याईशिवाय आम्ही भगवंताच्या विषयी अनुराग उत्पन्न होऊ शकत नाही, प्रेम निर्माणच होऊ शकत नाही. तुका म्हणे सुलभ साधन गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली, जन्मोजन्मी पुण्याचा संचय असावा लागेल, पूर्व पुण्याई असावी लागेल, अनंत जन्मोनी पुण्य होय. या पूर्व पुण्याईने आम्हाला भगवंताचा अनुराग प्राप्त होतो. दुसरं अनुराग प्राप्त होण्याचं कारण आहे परंपरा. आमच्याकडे परंपरा असावी लागेल तर देव आवडेल. देव असाच कसा आवडेल. ज्ञानोबांनी जन्म घ्यावा कुठे, विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीच्याच पोटी. तुकोबांनी जन्म घ्यावा बोल्लोबा आणि आई कनकाईच्याच पोटी. म्हणून तर महाराज म्हणतात आमची परंपरा साधी भोळी नाही, साधी सुधी नाही, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंग परमात्मा सांगतात तुकोबा काहीतरी मागा, काय सामर्थ्य असावं परंपरेने प्राप्त झालेलं. तुकोबराय म्हणतात तुझे चरण गहाण आहेत आमच्या घरी. गाथेतला शब्द आहे महाराजांचा, तू काय मला देणार, तुझे चरण माझ्याकडे गहाण आहेत. आमच्या वडिलांची ॲसेट आहे, संपत्ती आहे. तुझी चरण सेवा करणं म्हणजे मिराशी हा शब्द तुकोबराय वापरतात. ही पूर्व पुण्याई परंपरा, या परंपरेने प्राप्त होणारा अनुराग. तिसरं कारण आहे सत्संगती. संगतीने पूर्वानुराग प्राप्त होतो. जी संगती आपल्याला भागवतामध्ये माहिती आहे, देवर्षी नारदांना प्राप्त झाली, साधूंची संगत झाली. एका सामान्य जीवाचा भक्तीचे आचार्य इथपर्यंतचा प्रवास झाला देवर्षी नारद, आद्य कीर्तनकार. त्यामुळे सत्संगतीनेच आम्हाला भगवंताचा अनुराग प्राप्त होऊ शकतो. पूर्व पुण्याई, परंपरा, सत्संगती आणि चौथं कारण आहे श्रवण. भगवंताचं श्रवण करावं लागेल आणि हे श्रवण ज्यांना ज्यांना घडतं त्यांनाच भगवंताविषयी अनुराग प्राप्त होतो. मग हे श्रवण आम्हाला भागवतामधला पुन्हा एकदा दृष्टांत आहे, उदाहरण आहे. जी माया ब्रह्माला प्राप्त करण्याकरता आली होती, जी प्रकृती पुरुषाला मिळवण्याकरता आली होती, ब्रह्म मायेचं मिलन पुन्हा एकदा व्हावं, शिवशक्तीचं मिलन याकरता जी आदिमाया रुक्मिणी म्हणून अवतीर्ण झाली होती.
भगवान परमात्म्याचं गुणवर्णन फक्त ऐकलं, 7 श्लोकांमध्ये पत्र निर्माण करावं लागलं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंग तापम रूपम दृशम दृशिमताम अखिलार्थ लाभम त्वय्यच्युता विशति चित्तम पत्रपम मे. त्या रुक्मिणी आईनी फक्त ऐकलं भगवंताचं गुण, समाधी अवस्था प्राप्त झाली, अनुराग निर्माण झाला. त्यामुळे या 4 कारणांनी भगवंताच्या प्रती अनुराग निर्माण होऊ शकतो. विठ्ठल. मग एकदा अनुराग निर्माण झाला, प्रेम निर्माण झालं की मग भगवंत येतो भेटायला. मग मिलनाची अवस्था आहे भक्तीमध्ये. आणि मग ती एकदा भगवंताची भेट झाली की त्यानंतरची उत्कट अवस्था भक्तीतली की जी सर्वोच्च आहे तिला विरह अवस्था म्हटलंय. तो वियोग, आणि त्या वियोगातली संतांची अवस्था आहे ना. म्हणून ज्ञानोबांनी गोपी भावामध्ये जाऊन ही विरहिणी का लिहिली असावी? गोपींचा भाव उत्कृष्ट अत्युच्च का वाटला ज्ञानोबांना? याचं कारण ही 4ही कारणं जी आता आपण ऐकली ना ती गोपींकडे होती. गोपींकडे पूर्व पुण्याई होती का? निश्चित होती. रामावतारातल्या त्या सगळ्या ऋषी होत्या, म्हणून भगवंताविषयी अनुराग प्राप्त झाला. गोपींकडे पूर्व पुण्याई होती, परंपरा होती का? तर अनंत काळापासून व्रजाच्या भूमीमध्ये भगवंताची प्रतीक्षाच सगळे करतायत, ही परंपरा आहे. तिथे संत संगत होती का? राधेचा संग गोपींना होता. आणि श्रवण गोपींच्या श्रवणाबद्दल काय बोलावं? आपण ऐकलं ज्या रुक्मिणी मातेनी फक्त कृष्ण वेणू वाजवतो हे ऐकलं, तिला समाधी लागली. पण त्या गोपी कृष्ण वेणू वाजवताना ऐकत होत्या. वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू, वेणू कमळाचा माय वाजे, वेणू कमळाचा माय वाजे, वृंदावनी वेणू. ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती, वाकी ऋण झुण वाजती. काय अवस्था आहे? देव विमानी वैसोनी स्तुती गाती, भानुदासा पावली प्रेम भक्ती. पराभक्ती, ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था प्राप्त व्हावी या श्रवणातून ती गोपींना प्राप्त झाली. म्हणून त्या गोपींकडे या सगळ्या अवस्था होत्या. पूर्वानुराग होता, मिलनावस्था होती, आणि पुन्हा विरहावस्था सुद्धा होती. म्हणून त्या गोपींना विचारावं की काही अवस्था अशी तुमची प्राप्त झाली? गोपी उत्तर देतात. गोपी भावामध्ये जाऊन आज ज्ञानोबा आम्हाला उत्तर देतात की माझा परमात्मा, ते आत्मचैतन्य, ते आत्मतत्व तुमचा जीव असेल, पण माझ्या जीवीचा सुद्धा जीव आहे. म्हणून माझी ही अवस्था आहे अभंगाचं प्रथम. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझ वाचुनी केशवा अनुनावडे. एकदा या सगळ्या मंडळींसाठी जोरदार टाळ्या वाजवा श्रोते हो. इतकी गोड साथ, जीव तोडून म्हणतात की नाही, जीवापासून गाणं, जीवापासून सेवा करणं. वरवर सेवा अशी नसावी. मग बऱ्याचदा 2 तासात 7 आहे की 7.5 आहे असा कधी कधी अनुभव येतो. त्यामुळे अत्यंत माझ्यापेक्षा सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळी मंडळी आहात, पण गोड प्रमाण, गोड चाली, गोड सेवा. आणि म्हणून हे कीर्तन आहे, हा खेळ नव्हे एकल्याचा. आपण सगळ्यांनी मिळून ही साथ देत आहे, म्हणून आपली ही सेवा मंगलमूर्तींच्या चरणावर जाणार आहे. महाराजांचं वा वा, मंगलमूर्तींचा प्रसाद आहे. जोरदार टाळ्या वाजवा. किती गोड, अतिशय नादब्रह्माची सेवा उत्तम आहे. मी कीर्तनामध्ये नेहमी बोलते, स्वरब्रह्म, शब्दब्रह्म आणि नादब्रह्म यांचा त्रिवेणी संगम जिथे होतो तेथे साक्षात परब्रह्म साकार होतं. त्यामुळे कर जोडूनी पायी ठेवी तसे माथा, तुका विनवी पंढरीनाथा, रंगी ओढवावी रंग कथा, पुरवी मनोरथा माय बापा. हे मागणं आहे तुकोबरायांचं, हे मागणं आहे संतांचं. आणि ही रंगकथा, ही रंगदेवता निर्माण व्हायला या सगळ्यांचा सक्रिय सहभाग लागतो. कुठेही आक्रमकता नको. आणि आज आपण सगळीकडे पाहतोय या आक्रमकतेने 2 तास आपल्याला पुरतील की नाही असं वाटतं कधी कधी, होईल की नाही कीर्तन पूर्ण. पण आपल्या सगळ्यांचा सहभाग आणि माझा महिला वर्ग, मी या भागाकडे जास्त मला आपुलकी वाटते आपल्या सगळ्यांबद्दल. कारण आपण सगळे अशाच येऊन नाही बसला, घरचं सगळं करून आलात की नाही.
म्हणजे बघा ना किती छान, सगळा प्रपंच उत्तम सांभाळून रांधावाडा उष्टी काढा, सगळ्यांचं सगळं बघा, सगळ्यांची मनं धरा, सगळ्यांसाठी सगळं करा, एवढं करून कीर्तन ऐकायला या, कीर्तन करायला या. विठ्ठल त्यामुळे या वर्गासाठी टाळ्या वाजवा तुम्ही. हे सोपं नाही हो, प्रपंच करायचाच, सगळं बघायचं आणि मग परमार्थासाठी वेळ द्यायचा. म्हणून तर जनाबाईंनी आम्हाला सोप्पा परमार्थ शिकवला की नाही. त्यांनी साक्षात देवळातला देव स्वयंपाकघरातच नेला. तसं आमचं सामर्थ्य आहे. दळिता कांडिता तुझं गाई ना अनंता, तो जात्यावर बसायला येईल तुमच्या माझ्यासोबत सुद्धा जनाबाईंसारखा. म्हणून तो पुरुषार्थ गाजवलाय खऱ्या अर्थी. स्त्री संत असून सुद्धा जनाबाईंचा अध्यात्मातला पुरुषार्थ आहे की त्यांनी देवळातला देव स्वयंपाकघरात नेलाय. म्हणून मला महिला वर्गाचं कायम कौतुक वाटतं की आपल्या सगळ्यांचे सुद्धा मी आशीर्वाद मागणारे परमादरणीय शालिनीताई सुद्धा उपस्थित आहेत की ते कर्तृत्व आम्हाला नाकारून चालत नाही महिलांचं. आज ज्ञानोबांनी स्त्री भावामध्ये जाऊनच ही विरहिणी लिहिली आहे बरं का, गोपी भावामध्ये जाऊनच ही विरहिणी लिहिली आहे. तसं बघायला गेलं तर सगळी सृष्टी ही प्रकृती आहे आणि परमात्मा एकटा पुरुष आहे. बाहुली सांगतात ना, अर्जुना अर्जुना तो गा भक्तू तोची मुक्तू तोची योगू तो वल्लभा मी कांतू ऐसे करिये. सगळं जग स्त्री रूपाने नटलंय. भगवंत म्हणतात मी एकटा पुरुष आहे. त्यामुळे ज्ञानराज माऊलींनी अशी उपासना करावी, विरहिणीच्या रूपाने स्त्री भावामध्ये गेले, गोपी भावामध्ये जाऊन भगवंताची आराधना केली, याचना केली, तळमळीनी विरहावस्था प्रगट केली. आणि याच भावामध्ये अनेक संतांनी देह पुरुषाचा मात्र अंतःकरण स्त्रीचं, देह पुरुषाचा भाव स्त्रीचा, अशी अनेकांनी भक्ती केलेली उदाहरणं आपल्या संत वाङ्मयामध्ये संत चरित्रांमध्ये आहेत. रामकृष्ण परमहंस राधाभावामध्ये भक्ती करायचे कालीमातेची. मधुराद्वैताचार्य मधुरा संप्रदायाचे अध्वर्यू असलेले गुलाबराव प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज अतिशय ज्ञानेश कन्या म्हणवायचे स्वतःला, कृष्ण पत्नी म्हणवायचे स्वतःला. मीराबाई, राधा, चैतन्य महाप्रभू अनेकांनी, आमच्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य गुरु तुकामाई येहळगावच्या राधाभावातली भक्ती आहे, गोपी भाव. आणि असाच स्त्री भावामध्ये परमेश्वराला आपलंसं करणं, विरहावस्था. ज्ञानोबांनी जीवीचिया जीवा हा शब्द वापरलाय. मला सांगा, आपण ज्याला जीव म्हणतो, एखादी व्यक्ती देहानी या भूतलावर व्यवहार करतीये, 84 लक्ष योनी मात्रांमधून नरदेह प्राप्त होतो. सकल देहा माझी पहा हो, अति दुर्लभ मनुष्य देहो, याची या प्राप्तीचा संभव तो अभिप्रावो अति दुर्लभ. एकनाथी भागवत नाथबाबा सांगतात, दुर्लभातला दुर्लभ असलेला मनुष्य देह आम्हाला प्राप्त होतो. मग त्या देहाची किंमत कुठपर्यंत आहे? त्या देहामध्ये आपण सहज सांगतो की नाही, जोपर्यंत तो राम आहे तोपर्यंत. माणूस गेला की आम्ही काय म्हणतो? जीव गेला, राम गेला. म्हणून माणसं घाबरतात जिवंतपणी राम म्हणायला. विठ्ठल पण आज आमचं भाग्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा अशा इतिहासाचे आम्ही साक्षीदार आहोत. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. वसिष्ठांनी सांगितलं होतं, रामो विग्रहवान धर्म. राम ही धर्माची मूर्ती आहे. तुकोबराय सांगतात, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. राम हा साक्षात धर्म आहे, मूर्तिमंत धर्म आहे. आणि त्या धर्माला आज सिंहासनावर बसवलंय. आता काळजी करायची गरज नाही. मीरा रोडवर जे झालं ते पुन्हा होणार नाही याची शक्यता शाश्वती आपण बाळगणार आहोतच. ज्याच्या मुखात राम आहे, ज्याच्या मुखात कृष्ण आहे, ज्याच्या मुखात विठ्ठल आहे, त्याला काहीच घाबरायची गरज नाही. पण दुर्दैव असं की अध्यात्माला जाणारा माणूस फार घाबरलाय सध्या. कॉन्फिडन्स आमच्याकडेच कमी आहे आणि समाजामध्ये नको ती कामं करणारी माणसं फुल कॉन्फिडन्सनी वावरतायत. नको एवढा आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे. पण अध्यात्म आणि भारतभूमीचं काळीज आहे अध्यात्म म्हणजे. श्रोते हो, बघा तुम्ही, आमच्या सगळ्या कर्मांचा, आमच्या सगळ्या शास्त्रांचा, आमच्या सगळ्या विचारांचा ओघ हा अध्यात्माच्या दिशेनेच जातो. म्हणून सनातन परंपरा आहे आमची, सनातन वैदिक हिंदू धर्म परंपरा. आणि त्या परंपरेचे आम्ही पायिक आहोत. त्या वाटेवरनं प्रवास केला माझ्या ज्ञानोबांनी, माझ्या तुकोबांनी, समर्थांनी, नामदेवांनी. आणि आम्ही त्या वाटेचे पायिक आहोत. याच्यासाठी आपल्या भाग्याचा कुणी हेवा करावा. इतकं भाग्य घेऊन आम्ही जन्माला आलोय हे निश्चित कायम लक्षात ठेवावं माणसांनी, बरं का.
जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा. त्या देहाची किंमत तोपर्यंतच आहे जोपर्यंत तो जीव आहे. त्याला कुणी प्राणशक्ती म्हणतं, कुणी आत्मशक्ती म्हणतं, कुणी चैतन्य शक्ती म्हणतं. आणि माणूस गेला की आपण म्हणतो राम गेला. लक्षात घेऊया, आहोत तोपर्यंत राम म्हणूया, नाहीतर लवकर तिकडे राम म्हणायची वेळ येईल. प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने को विश्वास हा पुनश्वास हा आगमिष्यती मानवा. माहिती नाही पुढचा श्वास घ्यायला मिळेल की नाही. खात्री आहे का हो? खरं सांगा, खात्री आहे का? काहीच नाही. वास्तविक 7 दिवसात आम्हाला जायचे, परीक्षेला सुद्धा 7 दिवसाचाच कालावधी होता. पण मला असं वाटतं की परीक्षेला ती खात्री तरी होती की माझ्याकडे 7 दिवस आहेत. आपल्याला तीही खात्री नाहीये. त्यामुळे प्रत्येक क्षण वेचला जावा त्या जीवापासून शिवात्म्याच्या प्राप्तीच्या धडपडीसाठी, त्या आत्म्याच्या परमात्म्याच्या तादात्म्यासाठी. आणि असं जीवशिव ऐक्य प्राप्त व्हावं याकरता तो जीव म्हणजे नेमका कोण आहे? माऊलींना त्याची ओळख पटली. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा. तू माझ्या प्रेमाचा विषय आहे. त्या चैतन्य शक्तीचा लळा लागला माऊलींना, त्या प्राणशक्तीचा लळा लागला. आणि त्या चैतन्याशी तदाकार होण्याची धडपड सुरू झाली की आता तुझं वाचून केशव आणून आवडे. आता मला काही सुचत नाही, काहीही आवडत नाही दुसरं काही. आचार्यांनी आपल्या एका शिष्याला प्रश्न विचारला होता, जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी. ते म्हणाले होते, किंते ज्योतिर्वदस्वहनिरविरिहमे चंद्रदीपादिरात्रौ स्यादेवो भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि चक्षुस्तन्मीलने भवति च किं सुतरां धीर्धियः किं प्रकाशे तत्रैवाहं ततस्त्वं तदसि परमकं ज्योतिरस्मि प्रभोहम. प्रश्न विचारला होता, किंते ज्योतिर्वद स्वहनी रविरिहमे. आचार्यांनी शिष्याला प्रश्न विचारला. ऐका बरं, आपण जागे आहात ना सगळे? विठ्ठल 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 विठ्ठल. आचार्यांनी शिष्याला प्रश्न विचारला की मला सांग, या जगाचा, या सृष्टीचा प्रकाशक कोण आहे? किंते ज्योतिः, या सृष्टीचा प्रकाशक कोण आहे? शिष्याने उत्तर दिलं, सोपं आहे गुरुदेव. या सृष्टीचा प्रकाश अहनी रविही, दिवसा सूर्य, आणि चंद्रदीपादि रात्रौ, रात्री चंद्रामुळे प्रकाशमान होतात. म्हणजे चंद्र आणि सूर्य या पृथ्वीचा, या सृष्टीचा प्रकाशक आहे. आचार्य पुढचा प्रश्न विचारतात, किंते ज्योतिर्वदस्वहनि रविरिहमे चंद्रदीपादि रात्रो स्यादेवं भानुदीपादिक परिकलने किं तव ज्योतिरस्मि. मग मला सांग, चंद्र आणि सूर्याचा प्रकाशक कोण आहे? चंद्र प्रकाशमान आहे, सूर्य प्रकाशमान आहे, हे तुला कशामुळे कळतं? तो म्हणाला, माझ्या डोळ्यांमुळे. चक्षुः स्तन्मीलने, डोळ्यांमुळे चंद्र सूर्याचा प्रकाश मला कळतो. मग चंद्र सूर्याचा प्रकाशक कोण? तर माझा डोळा, माझे डोळे. उत्तर मिळालं. आचार्य प्रश्न विचारतात, डोळ्यांचा प्रकाशक कोण आहे? तुझ्या डोळ्याला अमुक हे आहे, अमुक ते आहे, हे कशामुळे कळतं? त्यांनी उत्तर दिलं, धीही. धी म्हणजे बुद्धी. डोळ्यांचा प्रकाशक आहे माझी बुद्धी. माझी बुद्धी मला सांगते हा चंद्र आहे, हा सूर्य आहे, हा प्रकाश आहे. आचार्य पुढचा प्रश्न विचारतात, धीर धिय किम प्रकाशे. बुद्धीचा प्रकाशक कोण आहे? आता हळूहळू गाडी कुठे येते बघा. आचार्यांचा प्रश्न, शिष्याचं उत्तर. बुद्धीचा प्रकाशक कोण आहे हा प्रश्न जेव्हा आचार्य विचारतात शिष्याला, तेव्हा तो शिष्य सांगतो, तत्रैवाहम. असं काय विचारता म्हणाले आचार्य? सोपं आहे ना, माझ्या बुद्धीचा प्रकाशक मीच आहे. तत्रैव अहम, मीच माझा प्रकाशक आहे. माझ्या बुद्धीला प्रकाश देणारा मीच आहे. आणि वेदांताच्या भाषेमध्ये त्यालाच आचार्य कूटस्थ चैतन्य असं म्हणतात. माऊली या अभंगामध्ये त्याला जीव असं म्हणतायत. विठ्ठल. त्यामुळे या जीवाचा, या चैतन्य शक्तीचा मला लळा लागलाय. मी कोण आहे याची मला जाणीव झाली. आणि ती जाणीव माऊली सांगतात, या हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखांचा आरामू परिभ्रांतासी कामू विषयावरी कशाला भ्रांत चित्त व्हायचो? विनाकारण नको त्या विषयांमध्ये आम्ही कशाला गुंतायचं? आम्ही सगळे भ्रांत चित्त आहोत. ज्ञानोबा सांगतात, या हृदयामध्ये मी रामू, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा नारायण, विषय तो त्यांचा नारायण.
समर्थ रामदास स्वामी सांगतात बरं दासबोधामध्ये, जयासी वाटे सुखची असावे तेणे रघुनाथ भजनी लागावे. जयासी वाटे दुःख असावे तेणे खुशाल विषय चिंतित जावे. समर्थ म्हणतात ज्याला दुःख व्हावं असं वाटतं त्यांनी खुशाल विषयांचं चिंतन करा, पण सुखाची अपेक्षा असेल ना तर विषय तो त्यांचा झाला नारायण. तुझं वाचुनी केशव अनुनावडे. आता दुसऱ्या कशाचीही आवड नाही, आमचा विषय एकच नारायण. संतांनी नारायणाला विषय केलं, ऐका, आम्ही विषयाला नारायण केलंय. विठ्ठल पंचभौतिक विषयांच्या मागे मनुष्य धावतोय आणि एखाद्या वेड्यासारखा आशेच्या मागे आम्ही धावतो ना. आश्चर्यकारक असलेली आशा नावाची शृंखला आम्हाला बंधनाला कारणीभूत ठरते आणि हे बंधन आम्हाला दुःखाला कारणीभूत ठरतं. म्हणून मनुष्य कायम गाऱ्हाणं गातो. बघा तुम्ही, कायम कळतो आम्ही आयुष्यभर, हे धड नाही ते धड नाही, याच्यात काही नाही त्याच्यात काही नाही. एखादा माणूस भेटला प्रापंचिक, काय कसं काय बरं आहे का म्हणायचं, रडत खडत चाललंय, कसं तरी चाललंय म्हणायचं, बरंच म्हणायचं. का एवढा नकार आमच्या जीवनामध्ये भरतो? इतकी निगेटिव्हिटी कशामुळे भरते? याचं कारण आम्ही त्या जीवाला ओळखत नाही, त्या चैतन्य शक्तीला आम्ही ओळखू शकत नाही. हृदयामध्ये असलेला राम, त्याच्याशी अनुसंधान ठेवणं ही भक्तीची सिद्धता आहे. आणि अशी भक्ती सिद्ध प्राप्त झाली, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध. या भक्ती ज्यांनी जाणल्या ना तो सिद्धावस्थेला प्राप्त होतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात की तो माझ्या जीवाचा जीव आहे, त्याच्याशिवाय मला काही आवडत नाही, काही रुचत नाही. अशी आवड भगवंताची प्राप्त व्हावी. पण आहे का हो तुम्हाला मला? आपण आपलं आपलं आत्मपरीक्षण करूया. आमचं असं आहे, प्रपंच आम्ही आवडीने करतो पण परमार्थ सवडीने करतो. वास्तविक ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले उलट झालं पाहिजे. आमचा प्रपंच सवडीने झाला पाहिजे आणि परमार्थ आवडीने झाला पाहिजे. कीर्तनाला येताय का बघू, मूड लागला तर, जमलं तर, वेळ मिळाला तर. अहो वेळच नाही, जगातलं सगळ्यात खोटं वाक्य आहे. मला वेळच नाही, सगळ्यात खोटं वाक्य पटकन बोलून बसतो आपण. आणि खरं सांगू का, इथे कथेला कीर्तनाला येण्याकरता सुद्धा पूर्वपुण्याई, आपण मगाशी ऐकलं, अनुराग निर्माण व्हायला पूर्वपुण्याई लागते. काहीतरी आडवं येईल, लाख ठरवू आम्ही आज कीर्तनाला जाऊ, पण काहीतरी अडचण येईल, आमचं कीर्तनाला कथेला जाणं राहून जाईल. ते आमचं पाप आहे बरं का. अचानक पाहुणे तरी येतील, म्हणजे पाहुण्यांना म्हणायचं नाही असं तुम्ही आमचं पाप आहे, पण येतील, काहीतरी तर अडचण निर्माण होईल, पण आम्ही कथेला येऊ शकणार नाही. म्हणून डोंगरे शास्त्रीजी म्हणायचे, कथा केली जाने की हमारी औकात क्या है. पहिल्या दिवशी हा शब्द ते वापरायचे, तरी सुद्धा लोक यायचे पुढचे सगळे दिवस. हा अधिकार होता. कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं. भगवंत बोलावतो तेव्हा आमची पावलं इथे येतात. त्या चैतन्य शक्तीला ओळखावं ही संतांची धारणा आहे. कारण तो स्वयंप्रकाशी आहे. तो प्रकाश अर्थात देव या शब्दाचा अर्थच आहे, दिव हा धातू आहे. दिव म्हणजे प्रकाश. एकदा एका गृहस्थानी सूर्याशी मैत्री केली ना हो, आणि सूर्याला तो गृहस्थ म्हणाला, अरे सूर्यदेवा, अरे मित्रा, तू माझा मित्र आहे, पण मला तुझा काय उपयोग? मी प्रवासाला निघालो, एका बोगद्यात आमची गाडी गेली आणि त्या टनेलमध्ये सगळा अंधार दिसला रे मला. मग तू माझा मित्र असून मला काय उपयोग त्याचा? सूर्य म्हणाला, ते काय असतं म्हणाला, अंधार म्हणजे काय? तो गृहस्थ सांगतोय, सगळा काळोख होता अरे त्या बोगद्यात. सूर्य म्हणतो, अरे काळोख म्हणजे काय? जो स्वयंप्रकाशी आहे त्याला काळोख काय कळणार? तो गृहस्थ म्हणाला, मित्रा तुला माहिती नाही काळोख? चल म्हणले, मी दाखवतो तुला. काळोख बघायचंय, चल तुला घेऊन जातो. त्या सूर्याला घेऊन आला तो मित्र. कुठे आला? हा, बोगद्यात आला. सूर्य म्हणतोय, कुठे काळोख? तो गृहस्थ म्हणाला, अरे आत्ता होता काळोख, आत्ता होता, गेला कुठे? तू आलास आणि काळोख गेला. म्हणजे घटित दीप घेऊन धुंडी बिया दीप घेऊन सूर्य म्हणतोय काळोख कुठे आहे? तो म्हणाला, अरे तू
तू येण्याने प्रकाश आला, त्यामुळे काळोख गेला. सूर्य म्हणतो प्रकाश म्हणजे काय? जो स्वतः तेजपुंज आहे त्याला प्रकाश आणि काळोख याच्याशी काय फरक आहे हो? सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे कैची दिवस राती, तया विणे नेत्रपाती, तया विणे नेत्रपाती, हालवू नको रे हरी भजना वीण काळ, घालवू नको रे हरी भजना. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे कैची दिवस राती, एकदा को तो स्वयंप्रकाश, ती आत्मज्योत जागृत झाली की मग कशाचीही गरज नाही. म्हणून तुझं वाचुनी केशवा अनु नावडे. आता काही नाही आवडत. पण असं आहे, गणपती उत्सव आला, नवरात्र उत्सव आला की देवाच्या आवडीकरता किती असतं आणि आपल्या आवडीकरता किती असतं याचा विचार प्रत्येकाने करावा हो. आम्ही आमच्याच आवडीकरता सगळं करतो. कार्यकर्त्यांना आरती ही बहुतांशी धडपाठ नसते, अशी दुर्दयनीय अवस्था आहे. गणपती समोर जाताना डोक्यावर शिरस्त्राण असावं हे सांगावं लागतं. व्यवस्थित भारतीय पोशाख परिधान करा हे सांगावं लागतं. बरमुड्यावर आरती चालेल म्हणतात पोरं आमची. काही बिघडत नाही. कपाळाला कुंकू नसलं काही बिघडत नाही. केस बांधलेले नसले काही बिघडत नाही. कुठेच धर्मशिक्षण घरात दिलं जात नाही. धर्मशास्त्राचं आचरण केलं जात नाही. परिणामी येणाऱ्या संकटांना आम्हाला सामोरं जावं लागतंय. आणि आजूबाजूला सगळा अंधकार निर्माण करायला आम्ही कारणीभूत ठरू बरं का. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. त्यामुळे ज्ञानोबांनी जी वाट घालून दिली, तुकोबांनी जी वाट घालून दिली, त्या वाटेवरनं चालणं आमचं मनुष्य म्हणून जर सार्थक करायचं असेल तर ते कर्तव्य आहे. आम्हाला आवड भक्ती प्रेमाची असली पाहिजे. ज्ञानोत्तर भक्ती, पराभक्ती या सगळ्या माध्यमातून ज्ञानोबांनी परमेश्वराला आपलंसं केलंय. आणि मग इतकी व्याकुळता आली, इतका जीव कासावीस झाला की ज्ञानोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणताय, अजूनिका नये
मी एवढ्या अर्थतेने माझ्या भगवंतांच्या विरहामध्ये व्याकुळ झालोय. विरहिणी आहे ना, काय व्यक्त करते विरहिणी. मी एवढी व्याकुळ झाली, आर्ततेने भगवंताला बोलावते. अजून का नये जीवे अनुसरलिये, वेगी आणावा तो सये प्राणू माझा. आपल्या सख्यांना ती विरहिणी सांगतेय की बाई ग, लवकर त्याला घेऊन या म्हणाले. मला आता चैन नाही पडत. कासावीस होऊन गेला. विरह अवस्था भक्तीतली उत्कट अवस्था. आपण कधी अशा विरहावस्थेत गेलोय का हो? खरं सांगा बघा बरं, आठवून बघा. आम्ही आमच्या आप्तेष्टांचा विरह फार व्यक्त करतो. प्रपंचासाठी आम्ही फार रडतो. आमच्याच मुलासाठी, आमच्याच मुलाबाळांसाठी, लेकराबाळांसाठी, नातेवाईकांसाठी. आम्ही म्हणतो नातेवाईक हे नात्यातले असतात. नात्यातली माणसं नात्यातली. नाती गोती, जी गोत्यात आणतात तीच नाती बहुतेक. म्हणून तर असा प्रचार रूढ झालाय की काय. त्यांच्यासाठी आम्ही आसवं गाळू, त्यांच्यासाठी आम्ही अडकून बसू आणि विरह व्यक्त करू. पण भगवंतासाठी कुणी विरह केलाय का हो? माऊलींनी केला. वेगी आणावा तो सई. आता चैन नाही पडत. भगवंताला बघितल्याशिवाय या जीवाला शांतता मिळणार नाही. असा विरह सर्वोच्च भक्तीच्या अधिकारी असलेल्या गोकुळातल्या गोपींनी व्यक्त केला होता. म्हणून नारद भक्ती सूत्रात त्या प्रेमाची व्याख्या करताना सांगतात, यथा व्रज गोपिकानाम. त्या गोपींच्या प्रमाणे आमची भक्ती असावी. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपा, अमृत स्वरूपाच्या कितीतरी व्याख्या केल्या प्रेमाच्या भक्तिशास्त्राच्या. की हे प्रेम कसं आहे? गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षाण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. अनेक प्रकारच्या व्याख्या देवर्षी करतात. बरं, ही सिद्धता प्राप्त झाल्यानंतर भक्ताची अवस्था काय होते? यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, तृप्तो भवती, अमृतो भवती. यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न द्वेष्टी नोत्साही भवती. काहीही कशाचीही गरज नाही लागत आम्हाला. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये मराठी भाषेला दिलेला शब्द स्थितप्रज्ञ, स्थिर बुद्धी, समत्व आम्ही ठेवू शकतो चित्ताचं. आम्हाला कशाचीही गरज नाही. बस भगवंत समोर आला पाहिजे. निर्गुणाचं अधिष्ठान, निर्गुणाची उपासना करणाऱ्या ज्ञानोबाराय आज भगवंताचा सगुण विग्रह पाहायला विरहिणी रूपामध्ये व्याकुळ झाल्यात, कासावीस झाल्यात. आणि त्याकरता गोपी भावामध्ये जातात. का हो? गोपींचं प्रेम श्रेष्ठ आहे. आपण सगळे जाणता. ज्या गोपी भगवंतांच्या विरहामध्ये आतुर असायच्या, त्या मिलनासाठी कासावीस झालेल्या असायच्या, त्यावेळी भगवंतांची सुद्धा तीच अवस्था असायची बरं भगवंतांची सुद्धा. का? कारण गोकुळ सोडून भगवंत ज्यावेळी मथुरेला येतात तेव्हा त्या मथुरेच्या गवाक्षातून भगवंत पाहतात, यमुनेच्या पलीकडं कोणी दिसतंय का? गोकुळातली एखादी गाय, एखादं हंबरणारं वासरू, एखादी गाय, एखादी गवळण मला दिसेल का म्हणून भगवंत वाट पाहतायत. आणि भगवंतांचा भाऊ, प्रिय प्राणप्रिय असलेला सखा, रूप आणि गुण अगदी त्यांच्यासारखेच असलेला उद्धव, भगवंतांचा सखा, उद्धवजींनी या भगवंतांच्या जवळ जावं आणि भगवंतांना पाहावं. ज्ञानी भक्त होते हो, ज्ञानी भक्त होते. विचारावं, भगवंता का रडताय आपण? डोळ्यात पाणी? अरे तू परब्रह्म साक्षात आणि तू रडतोस. भगवंतांनी अचानक आवेशाने येऊन सांगावं, पेंद्या पेंद्या, अरे चल चल घरी चल. म्हणाले, माझी आई तुला ओरडेल, तुझी आई मला ओरडेल, चल 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 घरी. आणि अचानक हंबरडा फोडावा, अचानक रडावं. उद्धवजींना आश्चर्य वाटावं, बघावं की देवा परब्रह्म तू साक्षात, तूच तुझी ओळख दिलीये. जाणे अजमी अजर, अक्षमी अक्षर, अपूर्व मी अपार, स्वानंद मी. असा आहेस ना तू? तू अजय आहेस, अजर आहे, अक्षर आहे. माऊलींनी सांगितलं हा भगवंताचं, हे तुझं रूप आहे, ही आयडेंटिटी आहे तुझी. आणि अशा अवस्थेत तू रडतोस, शोभत नाही तुला रडणं. भगवंत म्हणतात हीच वेळ आहे आता. ज्ञानी भक्ताला ज्ञानोत्तर भक्ती सांगणं, पराभक्तीची शिकवण देण्याची हीच वेळ आहे. म्हणून पाठवलं. जा म्हणाले आणि सांग गोपींना, सांग तुझ्या मनात जे जे ज्ञान आहे, सांग त्यांना की अरे वेड्यासारखा का रडताय, समजून घ्या, ज्ञान करून घ्या. ते परब्रह्म आहे, तो कृष्ण तुमचा कुणी नाही, तुम्ही त्याला आपलं म्हणू नका. ते साक्षात परब्रह्म आहे, निर्गुण निराकार. जाशील, स्वतःचा पोशाख परिधान करायला दिला. उद्धवजी गेले, गोकुळामध्ये प्रवेश केला आणि आल्या आल्या गोकुळच्या त्या व्रजाच्या भूमीचा कण कण कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण कृष्ण. हा कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण
जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. ज्या भूमीचा कण कण कृष्ण स्वरूपामध्ये रममाण होते सगळेजण, भूमीतल्या कणाकणातून कृष्ण 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 ध्वनी यावा. उद्धवजी समोरे जातायत. नंदबाबांना बघावं जरा जर्जर कृश झालेली काया, यशोदा मातेला बघावं वेड्या पिशव्यासारखी धावत फिरतीये, यमुनेकडे जातीये, माझा कृष्ण आलाय का, माझ्या कृष्णाला पाहिलं का, एखाद्या वेलीला कवटाळून घ्यावं, माझ्या कृष्णाला पाहिलं का. नंदबाबांची कृश झालेली काया पाहावं उद्धवजींनी. काय बोलावं, कशासाठी आलोय काही क्षण विसरूनच गेले हो. मी ज्ञान शिकवायला आलो या लोकांना. पण जवळ गेले आणि सांगितलं की अरे नंदबाबा, यशोदा माता, कशासाठी तुम्ही माझं माझं करताय त्याला, तो तुमचा कोणीही नाहीये. लक्षात घ्या, तुम्ही ज्याला तुमचा पुत्र समजताय तो तुमचा पुत्र नाही, ते साक्षात परब्रह्म आहे. तुम्ही त्याला तुमचा पुत्र समजताय, तो तुमचा पुत्र नाही, तो तुमचा सखा नाही, तो कुणीच नाहीये. तो निर्गुण निराकार परब्रह्म आहे, अजर आहे, अव्यय आहे, अक्षय असलेला परमात्म तत्व आहे ते. नंदबाबा म्हणाले उद्धवजी, आम्ही तुम्हाला शहाणं समजत होतो नाही का, ज्ञानी आहात असं आम्ही समजलो, पण आमचा समज चुकीचा निघाला. कारण तुम्ही काय म्हणालात, ते परब्रह्म आहे. बर, मग आम्हाला सांगा, परब्रह्म कधी चुकतं का. यशोदा माता विचारते, देव कधी चुकतो का हो. ते म्हणाले नाही, देव कधीच चुकू शकत नाही, परब्रह्म कधीच चुकू शकत नाही. हो ना, मग 1000 वेळा त्यांनी आम्हाला आई बाबा म्हणून हाका मारल्यात. देव म्हणावा असा एकही गुण आम्हाला त्याच्यात दिसला नाही. तो उत्तम खोटं बोलायचा, तो उत्तम चोऱ्या करायचा, एवढं सगळं तो करत होता. आणि तो तुम्ही खुशाल म्हणतात तो आमचा कुणी नाही, तिथे काहीच चाललं नाही. म्हणून गोपींकडे गेले आणि गोपींचा तर भाव साग मदनी सानी मग गमध गमग सा. गोपींच्या जवळ यावं आणि उद्धवांनी गोपींना सांगावं, अगं गोपींनो, वेड्या की काय तुम्ही, काय सारखं कृष्ण कृष्ण करता, त्याला ओळखून घ्या, तो कोण आहे, ते साक्षात चैतन्य तत्व आहे. नका असं करू, नका रडू विनाकारण त्याच्यासाठी. गोपी म्हणाले, त्यांनी काय होईल. ते म्हणतात, तुम्हाला स्वर्ग सुखाची प्राप्ती होईल, परमानंदाची प्राप्ती होईल. हो ना, मग असं स्वर्ग सुख आम्ही नाकारतो म्हणाल्या. ही अवस्था आहे. म्हणून यथाव्रज गोपिका नाम. काय विरह भाव आहे, काय विरहिणीची अवस्था आहे. गोपी सांगतात, श्याम तन श्याम मन श्याम ही हमारो धन, धिन धिन धक धक तू ना कत्तिन धक धक धीना.